तर कोल्हापूर पोलीस कोरटकरच्या मागावर आहेत आणि लवकरच पोलिसांचं पथक आता रवाना होणार आहे। कोरटकरचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळलेला आहे आणि कोरटकर हायकोर्टामध्ये धाव घेण्याची शक्यता आहे। छत्रपती शिवरायांच्या बद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या प्रशांत कोरटकरचा अटकपूर्व जामीन अर्ज कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळून लावल्यानंतर कोल्हापूर पोलीस आता कोरटकरच्या शोधात आहेत आणि कोल्हापूर पोलिसांचं पथक कोरटकरच्या शोधासाठी रवाना होणार आहे। गुन्हा दाखल झाल्यानंतर कोल्हापूर पोलिसांचं पथक नागपूरला गेलेलं होतं, मात्र कोरटकर फरार होता आणि या पथकाला रिकाम्या हाताने परतावं लागलं होतं। आता मात्र कोल्हापूर पोलिसांना कोरटकर याचा शोध घेऊन त्याला अटक करावी लागणार आहे। आणि याच संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आपण थेट जाणार आहोत कोल्हापूरमध्ये। आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक सध्या आपल्या बरोबर आहेत। प्रतापकडून आणखी कोल्हापुरातून माहिती जाणून घेऊया। प्रताप, एकंदरीतच कोरटकरच्या प्रकरणामध्ये आता वातावरण चांगलंच तापलेलं आहे। आज अनेक घडामोडी आपल्याला पाहायच्यात। नागपूरमध्ये सुद्धा पथक जाणार आहे। काय काय नेमक्या घडामोडी या सर्व घडणार आहेत? आपण पाहतो की सुरुवातीला अंतरिम जामीन घेत असताना प्रशांत कोरटकर यांनी अनेक गोष्टी आपल्या वकिलांमार्फत कोर्टाला सांगितलेल्या होत्या आणि त्याच्या बेसवर या ठिकाणी न्यायालयाने अंतरिम जामीन दिलेला होता। पण अंतरिम जामीन देत असताना प्रशांत कोरटकर यांच्या वकिलाने जे जे मुद्दे मांडलेले होते ते सर्व मुद्दे आपण पाहतो की जो युक्तिवाद झाला त्याच्यामध्ये सरकारी वकील असतील, इंद्रजित सावंत यांचे वकील असतील किंवा पोलीस असतील त्यांनी तो खोडून काढलेला आहे। त्यामुळे आपण पाहतो की प्रशांत कोरटकर यांच्या अडचणी वाढलेल्या आहेत। जामीन अर्ज कोर्टाने फेटाळून लावलेला आहे। आता प्रशांत कोरटकरला कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते आणि त्यासाठी आपण पाहतो की कोल्हापूर पोलिसांचं पथक लवकरच कोरटकर याच्या तपासासाठी त्याला अटक करण्यासाठी जाणार आहे अशा प्रकारची माहिती आता मिळालेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोरटकर यांचा जो दावा होता की मी तो फोन कॉल केलेलाच नाहीये, पण प्रत्यक्षात पोलिसांनी कोर्टाला जे सांगितलं त्याच्यामध्ये सीडीआर रिपोर्ट असं सांगतोय की तो फोन प्रशांत कोरटकर याचाच होता। दुसरी गोष्ट, प्रशांत कोरटकर याच्या वकिलांनी कोर्टात सांगितलं की आम्ही आमचा फोन पोलिसांकडे दिलेला आहे, पण तो फोन देत असताना फॉर्मॅट मारण्यात आलेला आहे। म्हणजे अशा अनेक निरीक्षणं कोर्टाने नोंदवली आणि त्याच्यानंतर आपण पाहतो की कोरटकर याला दणका देत जामीन अर्ज नामंजूर केलेला आहे, अर्ज फेटाळला आहे। आता प्रशांत कोरटकर हायकोर्टात जाऊ शकतो अशा प्रकारची एक चर्चा सुरू झालेली आहे। पण प्रत्यक्षात आपण पाहतो की अंतरिम जामीन ज्या वेळेला दिला प्रशांत कोरटकर याला त्यावेळेला कोल्हापूर पोलिसांनी या संदर्भात युक्तिवाद करत हायकोर्टात धाव घेतली होती आणि अंतरिम जामीन रद्द करा अशा प्रकारची मागणी केलेली होती आणि हायकोर्टाने देखील खालच्या कोर्टाला सांगितलं होतं की तुम्ही या संदर्भात सुनावणी घ्या आणि निर्णय द्या। खरं तर आपण पाहतो की आता प्रशांत कोरटकरला दिलासा मिळेल असं सध्या तरी वाटत नाहीये, पण हायकोर्टामध्ये कशा प्रकारचं युक्तिवाद होतं त्याच्यावरच ठरेल। पण सध्याच्या घडीला प्रशांत कोरटकर हा फरार आहे, त्यामुळे फरार प्रशांत कोरटकरचा तपास घेण्यासाठी कोल्हापूर पोलीस जाताना दिसते। कारण आपण पाहतो की कोल्हापूर पोलिसांची जी भूमिका आहे कोर्टामधली त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की त्यांनी छत्रपती शिवरायांचा किंवा महापुरुषांचा फक्त अवमान केलेला नाहीये, इंद्रजित सावंत यांना जीव मारण्याचा फक्त मुद्दा नाहीये, तर त्याच्या पुढे जाऊन सरकारच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांचं नाव देखील त्या फोन कॉलमध्ये घेतलेलं आहे। त्यामुळे गंभीर स्वरूपाचं आहे, त्यामुळे त्यांचा जामीन अर्ज फेटाळावा अशा प्रकारचा युक्तिवाद केलेला आहे, अशा प्रकारचं म्हणणं मांडलेलं आहे। त्यामुळे प्रशांत कोरटकर याच्या अडचणी वाढलेल्या आहेत, त्याला कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते अशा प्रकारचं एकूण निष्कर्ष सध्या आपल्याला दिसतात। ठीक, प्रताप, जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा। वेळोवेळी आपण या संदर्भात चर्चा करत राहू। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।